आज पानगी आणि वांग्याची भाजी खायची आहे, तर त्यासाठी बटाटे, वांगे आणि दाणे घेतले आहे, तुरीचे हिरवे दाणे घेतले आहे. या दिवसाची मजा खूप वेगळीच असते दाणे खाण्याची. तर हे दाणे घेतले आणि सर्व एकत्र घेतलं आहे मी. कांदा कापून घेतला आहे, टमाटर घेतले 2 आणि हिरवी मिरची, सांबार, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे आणि एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, तेजपान घ्यायचं आणि ही सर्व भाजी टाकून घेतली आहे. हळद आणि मीठ घ्यायचं आहे आणि छान भाजीला परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर असं झाकून ठेवायचं आहे. अशी भाजी शिजत आहे. ही बघा, ही अर्धवट शिजलेली भाजी आहे. त्यानंतर अशी ही शिजली आहे वांगे वगैरे आणि त्यामध्ये मग थोडी हळद घ्यायची आहे, तिखट घ्यायचं, जिरं पावडर, धनिया पावडर आणि गरम मसाला टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या आवश्यकतेनुसार या भाजीमध्ये पाणी सोडायचं आहे. हे बघा, ही अशी भाजी मिक्स झालेली आहे. भाजीमध्ये पाणी सोडलं तर पाहिजे आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं आहे, जशी ग्रेव्ही पाहिजे तशी. ही बघा, ही अशी भाजी तयार झाली आहे आणि एका भांड्यामध्ये 2 वाट्या कणिक घेतली आणि 2 वाट्या मक्याचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे आणि आपल्या कणकीच्या गोळ्यासारखा गोळा तयार करायचा आहे आणि आतमध्ये याला तूप लावून असं वाटीसारखं करायचं आणि तूप लावून त्याला पॅक करायचं आहे. हे बघा, हे असं असे हे आपले पानगे करून तयार झाले. मी गॅसवरतीच शेकले आहे याला. हे आपलं असं स्टँड आहे माझ्याकडे, ते स्टँड घेतलं. स्टँडवरती ते पानगे असे छान शेकून घेतले आहे.